रात्री अकोला शहरात झालेल्या अभूतपूर्व पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। हवामान खात्याने शहरात 140.7 मिलीमीटर पावसाची नोंद केली असून याला अतिवृष्टी म्हटलं आहे। या जोरदार पावसामुळे केवळ शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात शेती आणि फळबागाचं मोठं नुकसान झालं आहे। अधिक माहितीसाठी पाहूया आमचा विशेष रिपोर्ट। अकोला जिल्ह्यात काल रात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला आणि पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे। हवामान खात्यानुसार अकोला शहरात 140.7 मिलीमीटर पाऊस पडला आहे, ज्यामुळे शहरात अतिवृष्टी झाली आहे। जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही चांगलाच पाऊस झालाय। अकोट तालुक्यात 58.9 मिलीमीटर, तेल्हारा तालुक्यात 39.9 मिलीमीटर, बाळापूर तालुक्यात 56.7 मिलीमीटर, पातूर तालुक्यात 55.6 मिलीमीटर, अकोला तालुक्यात 49.9 मिलीमीटर, बार्शी टाकळी तालुक्यात 31.1 मिलीमीटर आणि मूर्तिजापूर तालुक्यात 41.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। नैसर्गिक आपत्ती विभागाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण जिल्ह्यात सरासरी 48.2 मिलीमीटर पाऊस पडला आहे। या पावसामुळे अकोला जिल्ह्यातील सुमारे 1132 हेक्टर पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। सर्वाधिक नुकसान पातूर तालुक्याचं झालं आहे, जिथे 27 गावांमधील 561 हेक्टरवरील पिके पाण्याखाली आली आहेत। याशिवाय अकोला तालुक्यातील 34 गावांतील 286 हेक्टर, बार्शी टाकळी तालुक्यातील 9 गावातील 35 हेक्टर आणि बाळापूर तालुक्यातील 37 गावातील 250 हेक्टर पिकांचं नुकसान झालेलं आहे। नुकसान झालेल्या पिकांमध्ये प्रामुख्याने कांदा, भुईमूग, ज्वारी, लिंबू, केळी, मका आणि तीळ यांचा समावेश आहे। जिल्ह्यातील आणखी काही तालुक्यांमध्ये नुकसानीचं सर्वेक्षण सुरू आहे, त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून शासनाने तातडीने मदत करण्याची मागणी जोर धरत आहे। अकोला जिल्ह्यामध्ये मागील 24 तासामध्ये 48.2 पावसाची नोंद झाली असून अकोला हवामान केंद्राचं रेनगेजनुसार अकोला शहरामध्ये 140.7 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। जिल्ह्यातील सर्व सर्कलमध्ये पाऊस झाला असून त्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाची नोंद झालेली आपल्याला दिसून येते। अकोला शहरामध्ये अतिवृष्टी झाली का? हो, अकोला शहरामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे। 140.7 हवामान वेधशाळेच्या अहवालानुसार पावसाची नोंद या ठिकाणी झालेली आहे। सर, शेतपीक नुकसान संदर्भात काही आलेलं आहे की माहिती? कालपासून झालेल्या या पावसाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावर जे नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये शेतीचं, घरांचं यांचा अहवाल प्राप्त करण्याच्या अनुषंगाने कारवाई चालू असून अहवाल आल्यानंतर तो सांगेल। अकोल्यातील या अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत। प्रशासनाने त्वरित नुकसानीचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांना योग्य मदत पुरवावी अशी अपेक्षा आहे। अधिक माहितीसाठी ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज।